अखेर बोटीवर स्वार होऊन महाराजांचा जयघोष करत आमची सफर सुरू झाली. निळाशार समुद्रात आमची बोट भन्नाट वेगाने जात होती. बोटीमधून जाताना यार वेगळीच मजा येते. खरंच खूप छान वाटतंय आणि मला वाटतं 10-15 मिनिटातच आपण किल्ल्यावरती जाऊयात. याच समुद्रात डाव्या हाताला भर समुद्रात जो दिसतोय तो जंजिरा किल्ला आणि याच जंजिऱ्याला जंजीर घालण्यासाठी बांधण्यात आलेला पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. अगदी 15 मिनिटात आपली बोट किल्ल्याजवळ पोहोचली. समुद्राच्या लाटांना तोंड देणारी ही भक्कम तटबंदी आता स्पष्ट दिसायला लागली. भर समुद्रात कासवाच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या कासा बेटावर हा किल्ला बांधण्यात आलाय. पद्मदुर्गाचे मुख्यतः 2 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे किल्ल्याच्या उजव्या हाताला असणारा हा परकोट. त्याची आता बरीच पडझड झालेली दिसते. आणि दुसरा भाग म्हणजे हा मुख्य किल्ला.